उजनी धरण 100% भरले, मात्र पाऊस नाही. नद्या कालव्यांना पाणी आहे, मात्र मंगळवेढा तालुक्यातील उजनी धरणापासून शेवटच्या टोकाच्या असणाऱ्या गावातील पाझर तलाव आणि साठवण करणाऱ्या तलावात पाण्याचा एकही थेंब नाहीये. त्यामुळे कालव्यातून अथवा नदीतून आलेल्या पाण्यातून ही तलावे भरून द्यावीत या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे कामगार संघटनेचे जिल्हा प्रमुख राजकुमार स्वामी यांच्या नेतृत्वात पंढरपुरातील उजनी कार्यालयात आंदोलन करण्यात आलंय. यावेळी शेतकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर बसूनच ठिय्या आंदोलन केलंय. तसंच गावातील सांडपाणी आणून कार्यालयाच्या बाहेर ओतून अधिकाऱ्यांचा निषेधही केलाय. त्यामुळे मंगळवेढ्यातील शेतकरी पाण्यासाठी चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. मंगळ तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचं अतिशय पाऊस कमी आहे. मंगळ तालुक्यातील टेल भागामध्ये जे काही बोराळे, नंदूर, डोणस ही जी काही गाव आहेत टेल भागातील, या भागामध्ये पावसानं उघड केलेलं म्हणजे पाऊस अजिबात आलेला नाही. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली होती की जी काही कॅनलचं पाणी सध्या सुरू आहे, आज उजनी धरण पूर्णपणे भरलेलं आहे. उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळजवळ 40,000 क्युसेसने पाणी सुरू आहे आणि कॅनलच्या माध्यमातून 800 क्युसेसच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी कॅनलच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु टेल भागामध्ये जे काही गाव आहेत त्या गावातील पाझर तलावामध्ये थेंबभर सुद्धा पाणी नाही. एकीकडे पावसाने पाठ फिरवले आणि इकडे प्रशासन या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही. आणि आम्ही 2-3 वेळा या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, परंतु प्रशासनाने या अगोदर कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. पंढरपूरचं जे काही कार्यकारी अभियंत्यांचं जे काही ऑफिस आहे उजनीचं, त्या उजनी ऑफिसमध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आणि ठिय्या आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी लेखी उत्तर दिलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये जे काही